सलिंदरची अनोखी वस्तूंची पेटी. सलिंदर एक खास मुलगी होती. ती वस्तू गोळा करायची, पण फक्त चमकणाऱ्या विचित्र आकाराच्या आणि पूर्णपणे निरुपयोगी वाटणाऱ्या. लोक तिला हसायचे. सलिंदर, ते म्हणायचे, या भंगार वस्तूंचे तू काय करणार आहेस? पण सलिंदर फक्त हसायची आणि तिची वस्तूंची पेटी आणखी घट्ट पकडायची. एक दिवस ती शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या उदास कारंजाजवळ गेली. ते कारंजे अनेक वर्षांपासून कोरडे आणि शांत होते. वाडीचे काळजीवाहू वसंतराव तिथे बसले होते. हे कारंजे पुन्हा कधी सुंदर होईल का? सलिंदरने विचारले. वसंतरावांनी फक्त खांदे उडवले. तेव्हा सलिंदरच्या डोक्यात एक कल्पना चमकली. तिने तिची वस्तूंची पेटी उघडली. माझ्याकडे एक योजना आहे, ती म्हणाली. तिने वसंतरावांना तिच्या गोळा केलेल्या वस्तूंनी कारंजाचा तळ सजवायला मदत करण्यास सांगितले. वसंतरावांना तिची कल्पना थोडी वेडी वाटली, पण तरीही त्याने मदत करायचे ठरवले. दिवसभर ते दोघे त्या कोरड्या कारंजात रंग भरत राहिले. त्यांनी प्रत्येक चमकणारी वस्तू काळजीपूर्वक ठेवली आणि एक सुंदर चकचकीत मोजेक तयार केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्यप्रकाश कारंजावर पडला, तेव्हा एक जादू घडली. कारंजे आता पाण्याने भरलेले नव्हते, पण हजारो छोट्या छोट्या इंद्रधनुष्यांनी चमकत होते. लोकांनी आता सलिंदरला हसले नाही. ती निरुपयोगी वस्तूंची पेटी, एकाने हळूच म्हटले, शहरातील सर्वात सुंदर गोष्ट बनली आहे. सलिंदरने तिची रिक्त पेटी उचलली आणि एका नवीन चमकेल वस्तूच्या शोधात पुढे निघाली.